मराठा क्रांती ठोक मोर्चाचं मातोश्री बाहेर आंदोलन सुरू आहे। मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली आहे। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मातोश्री बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला। उद्धव ठाकरेंनी भेट न दिल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला। उद्धव ठाकरे भेटले नाहीत तर इथंच ठिय्या करणार अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे आणि उद्या शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा मराठा आंदोलकांनी दिला। तर ठाकरे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत असा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला। ठाकरेंनी तात्काळ आंदोलकांना भेटावं असं देखील बावनकुळे यांनी म्हटलंय। अजित पवार वेषांतर करून दिल्लीत यायचे तेव्हा त्यांना कोणी रोखलं का नाही? अजितदादांनी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड बनावट कागदपत्र बनवली आहेत असा आरोप संजय राऊतांनी केलाय। ओळखपत्र असल्याशिवाय विमानतळावरून सोडत नाहीत आणि त्यामुळे या सगळ्याची राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीनं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे अशी मागणी सुद्धा राऊतांनी केली। मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीवर टीका करणं चांगलं वर्तन नाही असं म्हणत मंत्री गुलाबराव पाटलांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। तुम्हाला दाढी येत नाही म्हणून मुख्यमंत्र्यांच्या दाढीवर टीका करणं सोडून द्या असा टोला देखील गुलाबराव पाटलांनी लगावलाय। अजित पवार चोरून अमित शहांना का भेटायचे? त्यांनी महाराष्ट्राशी बेईमानी केली असा घणाघात सुप्रिया सुळेंनी केलाय आणि उद्या जर एखादा दहशतवादी नाव बदलून आला तर काय कराल असा सवालही त्यांनी सरकारला विचारलाय। तर या प्रकरणी दिल्ली आणि मुंबई विमानतळ प्रशासनाची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी सुळेंनी केली। शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी येत्या 7 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी याबाबत माहिती दिली आहे। नवाब मलिकांना सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलाय। नवाब मलिक यांचा वैद्यकीय जामीन आता नियमित राहणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बेला त्रिवेदी यांनी हा निकाल दिला। आम्हाला लाडकी बहीण, लाडका भाऊ तसाच लाडका आमदार आणि लाडका मुख्यमंत्री हवाय असं वक्तव्य बच्चू कडू यांनी केलंय। आमदार झाल्यावर गरज सरो आणि वैद्य मरो असं वागणारी माणसं नकोयत असंही ते यावेळेस म्हणाले। राज्यात गेल्या काही दिवसांपासून पेनड्राईव्ह बॉम्ब पडत आहेत आणि अशातच विद्या चव्हाण यांनी चित्रा वाघ यांचे कारनामे उघड करणार असल्याचा थेट इशारा दिलाय। चित्रा वाघ यांचे कारनामे माझ्या जवळ असलेल्या पेनड्राईव्ह मध्ये आहेत असंही विद्या चव्हाणांनी स्पष्ट केलंय। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासूनच आक्रमक रणनीती आखण्यात येतेय। दरम्यान महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि ठाकरे गटाला कोंडीत पकडण्यासाठी भाजप स्वातंत्र्यवीर सावरकरांचा मुद्दा समोर आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळते। विरोधकांचा संविधानाचा मुद्दा हा फोल ठरवण्यासाठी सावरकरांच्या कथित अपमानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला जाणार असल्याचं बोललं जातं। मुंबईमधील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून आशिष शेलार आक्रमक झालेत। भाजपच्या आशिष शेलारांनी ट्विट करत जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईमधील खराब रस्त्यांना जबाबदार असणाऱ्या कंत्राटदाराला 1836 कोटी रुपयांच्या कंत्राटाचं बक्षीस देण्यात आलंय असं म्हणत आरपीएस इन्फ्राच्या कंत्राटाविरोधात शेलार आक्रमक झाले। शेलारांपाठोपाठ आता भाजप नेते मोहित कंबोजही मुंबईमधील रस्त्याच्या खड्ड्यांवरून आक्रमक झाले असून गेल्या 5 वर्षातील मुंबई महापालिकेच्या सगळ्या निविदांची चौकशी करण्याची मागणी कंबोज यांनी केली आहे। वर्सोवा कोस्टल रोडचं काम ब्लॅकलिस्टेड कंत्राटदाराला दिल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय। राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन द्यावं या प्रमुख मागणीसाठी 9 ऑगस्टपासून संप पुकारणार आहेत। राज्यातील 13 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना या संपात सहभागी होणार आहेत। नांदेड जिल्ह्यामधल्या हिमायतनगरमध्ये सकल ओबीसी समाजाकडून बंदची हाक देण्यात आली आहे। यावेळेस ओबीसी समाजानं रॅली काढून निदर्शनं केली आहेत। मराठा समाजाला देण्यात आलेलं कुणबी प्रमाणपत्र हे रद्द करावं या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे। शहापूरमध्ये सरकारी जमिनीवर इमारत उभारणं विकासकाला महागात पडलंय। उच्च न्यायालयानं 5 इमारती तोडण्याचे आदेश देतानाच 8 कोटी नुकसान भरपाई जमा करावी असे आदेशही दिले।
तर बीडच्या वडवणी तालुक्यामधल्या वंजारवाडी शाळेला गेल्या 10 वर्षांपासून इमारत नसल्यानं विद्यार्थ्यांना झाडाखाली धडे गिरवावे लागत होते आणि न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली आहे। वंजारवाडी वस्ती शाळेला लवकरच पक्की इमारत बांधून दिली जाणार आहे। नाशिक मुंबई महामार्गावर सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य पसरले, त्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे। जवळपास 3 ते 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। पॉज मशीन शिवाय खत विक्री करणं हे 13 कृषी सेवा केंद्र संचालकांना भोवणार आहे। अमरावती जिल्ह्यामधील कंपनी मालकांवर मातीयुक्त खत विकल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर आता त्यांच्यावर कृषी अधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार आहे। ज्ञानधारा मल्टीस्टेट सोसायटीच्या खातेदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अध्यक्ष उपाध्यक्षांसह 15 संचालकांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ठेवीदारांची 66 लाखांची फसवणूक करण्यात आल्यानं पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। चंद्रपूर जिल्ह्यामधील सगळे 15 तालुक्यांमध्ये गेले 10 दिवस अतिवृष्टी झाली आहे। वर्धा, वैनगंगा, झरपट या नद्यांनी पात्र सोडल्यानं शेती खरवडून निघाली आहे, त्यामुळे आता कापूस, सोयाबीन, धान, तूर ही प्रमुख पिकं प्रभावित झाली आहेत आणि भाजीपाला पिकांचं खूप मोठं नुकसान झालंय। नाशिकच्या लेखानगरमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली आहे। घरात अवैधपणे लपवलेला 12 लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला। यावेळेस विकी बटाविया याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला। श्रावण महिन्याला तब्बल 71 वर्षांनंतर श्रावणी सोमवारनं सुरुवात होतीये, त्यामुळे आता शंकराच्या मंदिरात भाविकांची गर्दी होणार हे लक्षात घेता कपालेश्वर मंदिर देवस्थानाच्या वतीनं श्रावण महिन्यात मंदिर पहाटे 4 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं ठेवण्यात येणार। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यामध्ये वारंवार पर्यटनासाठी बंदी घातली जाते, त्यामुळे आता या आदेशाविरोधात लोणावळ्यामधील टॅक्सी आणि रिक्षा चालक मालक संघटना आक्रमक झाल्यात। त्यांनी या आदेशाच्या विरोधात लोणावळा नगर परिषद तसंच लोणावळा पोलिसांना निवेदन देऊन अन्यायकारक बंदीच्या आदेशाचा निषेध केलाय। अमरावतीमधल्या दर्यापूर तालुक्यातील कुकसा ते कळाशी या गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर पूल नसल्यामुळे नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागतोय, त्यामुळे आता दुर्घटना घडल्यावर सरकारला जाग येणार का असा संतप्त सवाल नागरिक विचारतात। भाजपचे नेते नितेश राणे उरणमधील पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। यावेळेस त्यांनी ईट का जवाब पत्थर से देंगे असा थेट इशाराच दिलाय। पोलीस अधिकाऱ्यांनाही जाब ते विचारणार आहेत। तर अहमदनगर जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे आणि सध्या धरणात 90% पाणीसाठा शिल्लक आहे, त्यामुळे शेकडो गावांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर बदलापूर जवळील बारवी धरण 71% भरलंय, मात्र धरण पूर्ण भरलेलं नसतानाही या धरणाच्या दरवाजाला गळती लागल्यानं दरवाजामधून पाण्याचा विसर्ग होतोय आणि त्यामुळे धरण भरण्यास विलंब होत असल्याची शक्यता वर्तवली जाते। सिंहगड घाट रस्त्यावर पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। रात्रीच्या सुमारास दरड कोसळल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। वन व्यवस्थापन समितीच्या वतीनं दरड हटवण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे 1246 हेक्टर क्षेत्र बाधित झालंय आणि त्यामुळे भात पिकासह अन्य पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। दुबार पेरणी करणं शक्य नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे। हिंगोलीमधल्या सेनगाव तालुक्यातील पानकरनगाव येथील कार्यालयात तलाठी कायम अनुपस्थित राहत असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। दरम्यान सरपंचाच्या पतीनं मंडळ अधिकाऱ्यासमोरच तलाठ्याला शिवीगाळ केली आहे। यवतमाळच्या पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यांपासून वेतनच मिळालं नाही आणि त्यामुळे त्यांनी थेट उपोषणाला सुरुवात केली आहे। आता त्यांच्या उपोषणाची देखील दखल कोणीच घेतलेली नाहीये।
संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक झाले। कणकवली तालुक्यामधल्या नांदगाव शाखा कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या 12 गावांमध्ये वारंवार वीज खंडित होत असल्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतोय आणि वीज समस्यांबाबत ग्रामस्थांनी आक्रमक होऊन वीज वितरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला। अखेर 31 ऑगस्टपर्यंत सगळ्या सेवा सुरळीत होतील असं आश्वासन मिळाल्यानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील पोंडाघाट बाजारपेठ तसंच आजूबाजूच्या परिसरात राज्यमार्गांवर भले मोठे खड्डे पडलेले असून बांधकाम विभागाला जाग आणून देण्यासाठी पोंडाघाटमध्ये उबाठा सेनेच्या वतीनं खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करत आंदोलन करण्यात आलंय आणि आंदोलनानंतर बांधकाम विभागानं खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे।